आज ज्योतिबा सारख्या प्रसिद्ध धार्मिक स्थळांवर जर असे कृत्य घडत असतील तर ही खूप गंभीर बाब आहे. तेथील पुजाऱ्यांनी कायद्याने सुव्यवस्थेचे जे ढिंडोरे पिटवले आहेत ते आपण सर्वांनी सोशल मीडियाद्वारे पाहिलेच असतील. तर या व्हिडिओद्वारे मी आपल्या भारतीय जनतेस इतकंच सांगू इच्छितो की 4 डिसेंबर 2025 मध्ये भाजप खासदार अरुण गोविल यांनी लोकसभेत सार्वजनिक धार्मिक स्थळांवरील सुरक्षा वाढवण्यासाठी मस्जिदी, मदरसे, मंदिरे आणि चर्चमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्याची मागणी केली होती. पण त्या मागणीवर अजून देखील सरकारने गंभीर पाऊल उचललेले नाही. झिरो आवर्समध्ये बोलताना मेरठचे खासदार म्हणाले की हे आव्हान कोणत्याही धर्माच्या विरोधात नसून मानवी जीवनाचे रक्षण करणे आणि राष्ट्रीय सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी आहे. त्यांनी पुढे सांगितले की मंदिरे, चर्च, शाळा आणि महाविद्यालयांमध्ये अशाच प्रकारची यंत्रणा आधीच कार्यान्वित आहे आणि मक्का येथे सीसीटीव्ही कॅमेरे असल्याचे त्यांनी अधोरेखित देखील केले. गोविल यांनी सरकारला अशा जागांवर देखरेख ठेवण्यासाठी एक समान राष्ट्रीय सुरक्षा धोरण तयार करण्याचे आवाहन केले. तर अरविंद गोविल यांनी पार्लमेंटमध्ये सीसीटीव्ही बद्दल जे मत मांडले तर त्या मताशी मी सहमत आहे. पण खंत इतकीच वाटते की भारत सरकारने अजून देखील भारतामध्ये सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या वापराचे नियम करणारा कोणताही एक समर्पित केंद्रीय कायदा केलेला नाही. तर मला भारत सरकारला इतकं सांगायचं आहे की तुम्हाला सीसीटीव्ही बद्दलचे नियम आणि कायदे नको आहेत, पण त्याऐवजी त्यांची स्थापना आणि संचालन हे सुरक्षा निर्देश, मंदिर प्रशासकीय नियम, राज्य कायदे आणि भारतीय संविधानाअंतर्गत गोपनीयतेचे बाबी यांच्या एकत्रित नियमानुसार कायदे चालते. तर हे कितपत योग्य आहे? आजही काही ठिकाणी बुद्धांच्या मूर्तीला बदलून हिंदू देवी देवतांची पूजा केली जाते. तिथे असे सीसीटीव्ही कॅमेरे सरकारद्वारे का इन्स्टॉल केली जात नाही आणि अशामुळे मग धर्मात थेट निर्माण होतो आणि यात राजकारण्यांची पोळी भाजून निघते. तर सरकारला माझी हीच विनंती असेल की भारतात प्रत्येक मंदिर, मस्जिद, गुरुद्वारे आणि चर्चमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्याचे कायदे सक्त करावे की जेणेकरून हिंसक वातावरण तयार होणार नाही.